नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने मधुभाऊंना कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्याचबरोबर साक्षी आणि प्रिया या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते. जेव्हा इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध होऊन घरी येतात, तेव्हा तो दिवस इथे सायलीसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. तर इथे सायलीलाच नाही तर कुसुमताई आणि त्याचबरोबर आश्रमातील सर्व काका काकू लहान मुलं सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो. कारण फायनली फायनली इथे अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे सायली खूप आनंदी होते आणि अर्जुनला जाऊन घट्ट मिठी मारते. कारण ज्या गोष्टीसाठी हा सगळा अट्टहास केलेला असतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असू दे, सुभेदारांची बोलणी खाणं असू दे, हे सगळं फक्त आणि फक्त सायलीने मधुभाऊंसाठी सहन केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे आता सायलीला जे हवंय ते मिळालेलं असतं. अर्जुनने दिलेला शब्द पूर्ण करत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलंच असतं. पण त्याचबरोबर साक्षी आणि प्रिया या दोन खूप मोठ्या गुन्हेगार मुली यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाल्यानंतर सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तिचे वडील हे आता घरी परत आलेले असतात आणि त्यांना घरी परत आणणारा व्यक्ती म्हणजे तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणजे अर्जुन. अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केल्यानंतर सायलीला खूप जास्त आनंद होतो. आणि मग प्रेक्षकांनो, इथे सायलीने जे व्रत ठेवलेलं असतं की जोपर्यंत मधुभाऊ निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत ती दिवसभरामध्ये एकदाच जेवणार आणि ते सुद्धा बिना मिठाचं, असं तिने जे व्रत केलेलं असतं. त्याला आता अर्जुन म्हणतो की आता पूर्णविराम द्यायचं. आता मधुभाऊ घरी आले, मग आता तुला दिवसामध्ये एक वेळ जेवायची गरज नाही आहे, त्यामुळे तुझी तब्येत बिघडली, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते की अर्जुन सर, माझी तब्येत बिघडली तर काय झालं, पण माझ्या वडिलांनी ह्या वयेत जे काही सहन केलं आहे ते त्यांनी खूपच जास्त सहन केलं, ते सुद्धा त्यांची काहीही चूक नसताना. मग त्यांना जे कष्ट झालेत त्यापुढे हे काहीच नाही. एक मुलगी म्हणून मला त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते मी करेन, असं सायली म्हणत असते. आणि प्रेक्षकांनो, मधुभाऊ घरी आल्यानंतर आता सगळं वातावरण शांत असतं, आनंदी असतं. आणि त्यामुळे इथे आता येणाऱ्या भागामध्ये सायलीने इथे आता एक व्रत ठेवलेलं असतं आणि ते म्हणजे श्रावण सोमवार असल्यामुळे तिने निर्जला व्रत ठेवलेलं असतं. इथे आता मधुभाऊंसाठी तिने 1 महिनाभर दिवसभरामध्ये फक्त एकदाच जेवणार, असं जे काही तिने बिना मिठाचं जेवण जेवलेलं असतं. त्यामुळे तिच्या तब्येतीवरती त्याचा आधीच परिणाम झालेला असतो. आणि मग श्रावण सोमवार सुरू झाल्यामुळे घरामध्ये इथे उपवास असतो, तेव्हासुद्धा तिने निर्जला व्रत ठेवलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, मग सायलीला मात्र चक्कर येते. कारण तिची तब्येत आधीच खालावलेली असते आणि त्याच्यामध्ये तिला चक्कर येते. पण प्रेक्षकांनो, तिचा हा उपवास फळाला आलेला असतो. एकतर तिचे मधुभाऊ घरी आलेले असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तिला चक्कर येते तेव्हा पूर्णाजी स्वतःच्या हाताने तिला घास भरवते आणि तिचा उपवास सोडते. तर प्रेक्षकांनो, त्याचबरोबर इथे आता मधुभाऊ घरी परत आल्यानंतर इथे पूर्णाजी आणि कल्पना दोघीजणी हात जोडून मधुभाऊंची माफी मागतात. कारण का, काही गेले दिवस इथे मधुभाऊंना सातत्याने कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी बोलतच होतं. त्यामुळे इथे सारखे सारे टोमणे खाऊनसुद्धा मधुभाऊ इथे मनातून किती दुःखी झाले असतील, या गोष्टीची जाणीव पूर्णाजीला झाल्यामुळे पूर्णाजी स्वतः हात जोडून मधुभाऊंची सायलीसमोर माफी मागते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की मधुभाऊंनी इथे काहीही केलेलं नाही आहे. ते बिचारे आपला आश्रम वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत होते. पण मात्र इथे आता साक्षीला रेस्टॉरंटसाठी वात्सल्य आश्रमाची जागा इतकी आवडली की ती खरेदी करण्यासाठी ती मधुभाऊंच्या पाठीच पडली. पण आता कितीतरी लहान मुलं, म्हातारी म्हातारे सगळेजण वात्सल्य आश्रमामध्ये राहत होते. ते त्यांचं राहतं घर होतं, त्यांच्यासाठी ते आश्रम नव्हतं. आणि म्हणूनच मधुभाऊंनी ती जागा विकायला नकार दिला आणि त्याच्यानंतरला एवढं सगळं महाभारत घडलं.
आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे मधुभाऊंना आपल्या आयुष्यामधला 1 वर्ष जेलमध्ये घालवावा लागला, ते सुद्धा काहीही चूक नसताना. मधुभाऊ निर्दोष असताना त्यांना आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा 1-1.5 वर्ष जेलमध्ये घालवावा लागला, कारण प्रियाने खोटी साक्ष दिली म्हणून. तर इथे आता मधुभाऊंनी जिला लहानाचं मोठं केलं, तीच मुलगी पैशांसाठी मधुभाऊंच्या विरोधात गेली. त्यांच्या वयेचा सुद्धा तिने विचार केला नाही. त्यांच्या विरोधात खोटी साक्ष दिली, कारण तिला पैसा हवा होता. अर्जुन म्हणाला तसं तिला मालामाल व्हायचं होतं. तिला ऐशोआरामामध्ये आपलं आयुष्य घालवायचं होतं. म्हणून तिने म्हातारे मधुभाऊंना या प्रकरणामध्ये अडकवलं आणि तब्बल 2-2.5 वर्ष प्रिया खोटं बोलत होती. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्जुनला एक ना एक दिवस तरी साक्षी आणि प्रिया या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायचीच होती. असे काही साक्षीदार आणि पुरावे कोर्टामध्ये अर्जुनने सादर केलेले असतात, ज्याच्यामुळे इथे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते, तर इथे प्रियाला 7 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली असते. त्यामुळे इथे अर्जुनने दोघींना सुद्धा त्यांच्या त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते आणि मधुभाऊंना खूपच जास्त मानाने निर्दोष सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो सगळेजण आता आनंदी असतात. पण त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता आश्रमातील सगळेजणच खुश होतात. सायलीला मधुभाऊ सुटलेल्याचा आनंद असतोच, पण ज्या पद्धतीने इथे अर्जुनने आता कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला असतो, ज्या पद्धतीने अर्जुनने ह्या 2-2.5 वर्षांमध्ये इथे संघर्ष केलेला असतो, मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी दिवस रात्र एक केलेला असतो. म्हणजे बाकीच्या केसेस ह्या त्याने बाजूलाच ठेवलेल्या असतात, पण इथे मधुभाऊंची केस ही तो अगदी लक्षपूर्वक आणि जीव ओतून इथे लढत असतो, त्याच्यावरती काम करत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे सायलीने आता 2-2.5 वर्ष अर्जुनची मेहनत बघितलेली असते आणि म्हणूनच तिला अर्जुनचा फार अभिमान वाटत असतो. ती खूपच जास्त इमोशनल होते की इथे अर्जुनने दिलेला शब्द पूर्ण केला. तो म्हणालेला असतो, बायको काळजी करू नको, मधुभाऊंना मी लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करेन आणि वात्सल्य आश्रमसुद्धा लवकरच तुमच्या ताब्यात असेल. असं अर्जुनने दिलेला शब्द त्याने एक पूर्ण केला आहे की मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाले. मग प्रेक्षकांनो जेव्हा इथे आता सगळेजण घरी येतात, तेव्हा सायली मधुभाऊंचं औक्षण करते. इथे अर्जुनचं औक्षण करते, कारण अर्जुन केस जिंकलेला असतो. त्याच्या आयुष्यातली सगळ्यात क्रिटिकल आणि सगळ्यात महत्त्वाची केस म्हणजे वात्सल्य आश्रम मर्डर केस, जी तब्बल 2-2.5 वर्ष लगातार सुरूच होती आणि फायनली निकाल हा अर्जुनच्या बाजूने लागलेला असतो. त्यामुळे इथे सायली अर्जुनचं औक्षण करते, मधुभाऊंचं औक्षण करते आणि मग घरामध्ये काय चैतन्याचं वातावरण असतं, पण त्याचबरोबर थोडंसं दुःखी वातावरण असतं. कारण का तर इथे प्रिया म्हणजे तन्वी ही जेलमध्ये गेलेली असते. त्यामुळे अश्विन थोडासा रागामध्ये असतो, पण बाकींना सगळ्या लोकांना रियालिटी चेक हा मिळालेला असतो की प्रिया खोटारडी होती आणि ती खोटारडी आहे, म्हणून आज तिला शिक्षा झाली. तेव्हा इथे अस्मिता म्हणते की कुणीही दुःखी होऊ नका, त्या तन्वीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली आहे, म्हणून ती आज जेलमध्ये आहे. ती जर तेव्हाच खरं बोलली असती तर कदाचित ती जेलमध्ये गेली नसती आणि मधुभाऊंना 1 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं नसतं आणि ती साक्षीसुद्धा लवकरच तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला जेलमध्ये गेली असती. अस्मिता म्हणते की कुणालाही इथे वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो थोडे दिवस निघून जातात, तेव्हा इथे श्रावण सोमवार सुरू होतो. मग श्रावण सोमवार सुरू झाल्यानंतर इथे आता अर्जुन म्हणतो की बायको मधुभाऊ आता घरी परत आलेत, तेव्हा तू दिवसभरामध्ये एक वेळ जेवत होतीस ना, आधी पोटभर जेवून घे. आता श्रावण सुरू होणार आहे, पुन्हा इथे तुझे उपास तपास सुरू होतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता मिठाचं खाणं बंद कर, बिना मिठाचं कसं काही जेवत होतीस एवढे दिवस काय माहिती. त्यामुळे प्रेक्षकांनो अर्जुन आता आपल्या हाताने सायलीला भरवतो, ते सुद्धा चविष्ट जेवण जे सायलीने स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये अर्जुनच्या आवडीच्या सगळ्या भाज्या, म्हणजे इथे अर्जुनच्याच आवडीचं सगळं जेवण सायलीने बनवलेलं असतं, कारण मधुभाऊंना त्याने निर्दोष सोडवलेलं असतं. त्यामुळे त्याच्याच आवडीचं सगळा स्वयंपाक तिने बनवलेला असतो. अर्जुनला स्पेशल थँक्यू पण म्हणायचं असतं.
म्हणून तिची ही पद्धत असते की थँक्यू फक्त बोलायचं नाही तर त्या व्यक्तीच्या आवडीचं बनवायचं सुद्धा आणि त्याला प्रेमाने खाऊ घालायचं. तेव्हा इथे सायली आपल्या हाताने अर्जुनला भरवते आणि अर्जुन आपल्या हाताने सायलीला भरवतो. आणि मग प्रेक्षकांनो इथे मधुभाऊंचा खरेपणा, सायलीचा खरेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तेव्हा इथे पूर्णाजी आणि कल्पना दोघीजणी म्हणत असतात. पूर्णाजी म्हणते की मधुभाऊ आम्हाला माफ करा. एवढे दिवस तुम्ही एखाद्या गुन्हेगारासारखे एका रूममध्ये बसून होता. तन्वी होती ती तुम्हाला बाहेर पडूसुद्धा देत नव्हती. आमच्याकडून नकळतपणे चुका झाल्या. आम्ही अर्जुनला सातत्याने म्हणत होतो की इथे इतक्या केसेस तू लढल्यास पण त्या घरापर्यंत आल्या नव्हत्या. पण आता गुन्हेगारालाच घरामध्ये आणून ठेवले म्हटल्यावर लोक तर गुंडगिरी करायला आपल्या घरी येणारच ना, असं आम्ही म्हणत होतो. कारण आमचा गैरसमज झाला होता. चुकून मुकून का होईना, नकळतपणे का होईना, पण आमच्या तोंडून हे शब्द तुमच्यासाठी निघाले होते. आम्हीसुद्धा एका पॉईंटला तुम्हाला गुन्हेगार म्हटलं. त्यासाठी आम्ही तुमची मनापासून माफी मागतोय. आणि या घरामध्ये तुम्ही जे काही ऐकलं, आमच्यामुळे तुम्हाला जे काही सहन करावं लागलं, त्यासाठी आम्ही सगळेजण तुमची माफी मागतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात. तुम्हाला जे दिसलं त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला. खरं काय आहे हे सिद्ध करण्यासाठी जावई बापूंना 2-2.5 वर्ष गेली. तुम्हाला तर काही माहितीच नव्हतं की नक्की काय घडलं होतं काय नाही. तुम्हाला जे सांगण्यात आलं तुम्ही त्याच्यावरतीच विश्वास ठेवला. त्या सगळ्यामध्ये तुमची काहीही चुकी नाही आहे, असं आता मधुभाऊ सुभेदारांना म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन तर खूप खुश असतो कारण सायली आनंदी असते. सायली आता घरातली कामं आनंदाने प्रेमाने करत असते. पूर्णाजीची जास्त काळजी घेत असते. कल्पनाकडे लक्ष देत असते. पण कल्पनाचा राग अजूनही तेवढासा गेलेला नाही आहे. तिचा अजूनही सायलीवरती थोडासा राग आहेच. तेव्हा अर्जुन आता कल्पनाजवळ बोलायला जातो आणि तिला म्हणत असतो की मम्मा, मी पुन्हा एकदा अगदी मनापासून तुझी माफी मागतोय. आमच्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. मला माहिती आहे आम्ही तुझ्याबरोबर खोटं बोललो म्हणून ही गोष्ट तुला अजिबात सहन झाली नाही आणि तू हर्ट झालीस. कारण सायली आणि मी आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तुझ्यापासून लपवलं. पण या सगळ्यामध्ये खरंच सांगतो सायलीची काही चूक नाही आहे. सायलीला पहिल्या दिवसापासून तुला हे सत्य सांगायचं होतं. पण मीच तिला सांगितलं होतं की आधी मम्माला काहीही सांगायचं नाही आहे कारण मी योग्य वेळेची वाट बघत होतो. आणि नंतरला मम्मा मी कधी सायलीच्या प्रेमात पडलो मला खरंच कळलं नाही. आम्ही दोघेजण एकमेकांच्या प्रेमात होतोच आणि त्यानंतरला आम्हाला हे सत्य तुम्हाला सांगायचं होतं. पण इथे आम्हाला खरोखर मनापासून पुन्हा एकमेकांबरोबर लग्नसुद्धा करायचं होतं. ज्या दिवशी आम्ही स्वतः एकमेकांना प्रपोज करणार त्याच दिवशी तन्वीमुळे तुम्हाला सत्य कळलं आणि तुमचा गैरसमज झाला. आम्ही चुकलो मम्मा, मी मान्य करतो. आम्ही काही चुकलो नाही असं म्हणत नाही. पण इथे ज्या पद्धतीने तन्वी वागली तसं तर आम्ही वागलो नाही ना. ज्या पद्धतीने प्रिया खोटं बोलले तसं सायली आणि मी आम्ही खोटं बोललो नाही ना. मग का तू आमच्यावरती एवढी रागवतेस? मम्मा खरंच सांगतोय सायलीची काही चूक नाही आहे गं. तू विनाकारण तिच्यावरती इतकी रागवलेस. त्या बिचारीला तुला पहिल्या दिवसापासून सगळं सांगायचं होतं, असं अर्जुन म्हणतो. तरीसुद्धा इथे कल्पना त्याचं बोलणं ऐकून घेते, समजून घेते. पण तिला आता काय करावं काही कळत नसतं. कारण मनामध्ये सायलीबद्दल थोडा राग अजून तसाच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो श्रावण सोमवार असल्यामुळे घरातली सगळी कामं साफसफाई सायली सकाळी 5 वाजल्यापासून करत असते. तेव्हा इथे तिची देवी आईची पूजा वगैरे होते. श्रावण सोमवार असल्यामुळे तिचा निर्जला व्रतसुद्धा असतं. आत्तापर्यंत 1 महिनाभर तिने दिवसामध्ये एकच वेळ खाल्लेलं असतं, ते सुद्धा बिना मिठाचं. त्यामुळे ती आधीच वीक झालेली असते, आजारी झालेली असते. आणि त्याच्यामध्ये श्रावण सोमवार असल्यामुळे घरातली इतकी कामं, स्वयंपाक, उपवासाचं जेवण आणि त्याच्यामध्ये निर्जला व्रत. मग इथे सायलीला येते चक्कर. सायलीला चक्कर आल्यानंतर सगळेजण पॅनिक होतात, घाबरतात. अर्जुन म्हणतो की सायली काय झालं तुला? कशाला तू उपवास वगैरे करतेस? आणि अर्जुन सायलीला उचलतो आणि तिला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतरला इथे सायली हळूहळू आता शुद्धीवरती येते. डॉक्टर म्हणतात की त्यांना आता उपवास तापास करायला सांगू नका. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली शुद्धीवरती आल्यानंतर पूर्णाजी तिच्यासाठी जेवणाचं ताट मागवते आणि तिला आपल्या हाताने इथे आता घास भरवते. तिला आधी गोडाचा घास भरवते, तिला खीर भरवते.
त्यानंतर तिला इथे आता चपाती भाजीचा घास भरवते. जेव्हा पूर्णाजी सायलीला घास भरवते तेव्हा सगळेजणच इमोशनल होतात. सायलीच्या तर डोळ्यातून आनंद अश्रू आलेले असतात आणि इथे पूर्णाजी सायलीची माफीसुद्धा मागते. तिला सॉरी म्हणते की आम्ही तुला जरा जास्तच त्रास दिला आणि नको त्या मुलीवरती विश्वास ठेवला असं पूर्णाजी म्हणते आणि तिचा पुन्हा एकदा नाचसून म्हणून स्वीकार करत घरातले अधिकार आता नाचसुनेकडे पूर्णाजी परत देते. त्यामुळे ते सायलीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. कारण एका बाजूला मधुभाऊ परत आलेले असतात आणि एका बाजूला तिचं जे रुसलेलं कुटुंब आहे ते तिच्यावरती खुश असतं. त्यामुळे इथे आता मधुभाऊ तर परत आलेलेच असतात, पण त्याचबरोबर पूर्णाजी, अस्मिता आणि कल्पनाचा सुद्धा थोडासा राग कमी झालेला असतो. त्यामुळे या सगळ्याजणी तिच्याजवळ खूपच जास्त प्रेमाने वागतात. त्यामुळे इथे सायलीला तिचं संपूर्ण कुटुंब परत मिळाल्यासारखं वाटत असतं. ज्या वेळेला इथे आता घरातले काही जण तिच्याशी नीट बोलत नव्हते तेव्हा सायलीला वाईट वाटायचं. कारण जेवढेच आता मधुभाऊ तिच्या जवळचे आहेत तेवढीच संपूर्ण सुभेदार फॅमिलीसुद्धा तिची फॅमिली आहे, तिची जवळची माणसं आहेत आणि ते सगळेजण जेव्हा रुसले होते तेव्हा सायलीला फार वाईट वाटत होतं. पण इथे सायलीने प्रत्येकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला आणि शेवटीला सायलीने आपल्या प्रेमाने इथे सगळ्यांची मनं जिंकलेली असतात.